जागृत आहे. आपण सर्व सेवक एकतेने भगवंताला आणि बाबाला प्रणाम करू. भगवान बाबा जो प्रणाम महान जय बाबा देव जो प्रणाम परमात्मा. नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आज चितळ या गावात परिसरातील सर्व सेवकांच्या वतीने आयोजित चर्चा बैठक. आपल्या या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझे प्रणाम. सर्व सेवकांचे सद्गुरू महानजी बाबा झुंजेजी आपल्या बैठकीमध्ये बाबांना माझे प्रणाम. सर्व सेवकांच्या मातोश्री वाराणसी आपल्या बैठकीमध्ये आलेला माझे प्रणाम. आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य रवींद्रजी गायकरे साहेबांना माझा नमस्कार. या ठिकाणी आवर्जून उपस्थित या चर्चा बैठकीचे उद्घाटक आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय जगन्नाथजी सोनपुत्र साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. मंडळाचे संचालक सन्मान्य रवींद्रजी ठाकरे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय राऊत गुरुजी यांना सुद्धा माझा नमस्कार. या ठिकाणी आवर्जून उपस्थित अखिलचंदजी वैद्य साहेब, अखिलाजी विस्काटे साहेब उपस्थित, भंडारा शाखेचे अध्यक्ष वैरागडेजी, उपाध्यक्ष गमनेजी, आमचे वाघमारे साहेब उपस्थित, सर्व माझी पदाधिकारी, या परिसरातून आलेले सर्व आमची ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी, कार्यकर्ता मंडळी, उपस्थित सर्व सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा नमस्कार. एक विशेष चर्चा बैठकीचे आयोजन आणि या चर्चा बैठक जी बाबांनी आम्हाला दिली आहे ती आम्हा सेवकांची शाळा आहे. या शाळेमध्ये 4 तत्व 3 शब्द 5 नियम आम्हा सेवकांना आलेले वेगवेगळे अनुभव, महात्मा की बाबा जिंदूजींनी केलेले कार्य, बाबांनी केलेला त्याग, त्यांचे जीवनचरित्र आणि मातोश्री वाराणसी यांनी बाबांना दिलेली साथ, या सर्व गोष्टींवर या चर्चा बैठकीमध्ये प्रामुख्याने विचार केला जातो, चर्चा केली जाते. या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती हा शिकण्याचा योग्य सुपावा आहे. यापूर्वी अनेक मार्गदर्शन या ठिकाणी झाले, सुंदर असे अनुभव ऐकायला मिळाले, सर्व निर्माणावर मार्गदर्शन झाले. मला बरेच काही त्याच्यातून मिळालं आणि अपेक्षा करतो की आपण सुद्धा या चर्चा बैठकीतून मिळणारे ज्ञान आत्मसात केले असाल आणि करणार. मार्गदर्शन तुम्हाला करता एवढं सोपं नाही आहे, कारण हा मार्ग कसा आहे की या मार्गाला प्रत्येक सेवा मी कधी कधी बोलतो की 12 घाटाच्या पाठीवर आला. साधे लोक या मार्गाला आले नाही. मार्गदर्शन कोणाला केलं जातं? ज्याला समजत नाही त्याला, ज्याला नाही त्यांना, जे शिकले नाही त्यांना, युवाची प्रोग्राम असतील त्यांना. मार्गदर्शन त्यापेक्षा जास्त तर पाठीरायचे लोक कसे आहे? पाठीरायचे साधे लोक नाही. खूप अनुभव ओळखले त्याच्यानंतर हळूहळू कार्यक्रम मांडले होतात. हे सुद्धा आपल्या चर्चा बैठकीमध्ये आणि या मार्गाला पाणी मिळून आलाय. याचे अनेक उदाहरण तुम्हाला असतील. तुम्ही ज्या परिस्थितीतून गेले आम्ही त्याच परिस्थितीतून गेलो. प्रत्येक परिवाराकडे स्वतंत्र असे अनुभव आहेत आणि सुरुवातीला जेव्हा आमचं सगळं काही बरोबर असते तेव्हा कुणाला परमेश्वराची आठवण येत नाही. परमेश्वर कधी आठवते की आता सगळं झालं, आता कोणीच लावत नाही. भावाला आवाज केला तर भाऊ येत नाही. भाऊ मामा मावशी दूर झाले, कुटुंब दूर झाले, सासू सासऱ्यांमध्ये नेहमीच आहे. एकट्या गावात पाहिजे तुम्हाला पोराला नाही जेव्हा मुलीने तिच्यासोबत न जेवायच्या त्याच्यासोबत तेही मदत करत नाही. आणि माणूस जेव्हा एकटा पडते तो बाजूने घेणाऱ्या संकटामध्ये आणि हा माणूस जेव्हा एकटा पडतो तेव्हा मग त्याला वाटतं आता भावाच्या घरात भगवंत नाही. मग त्याचा भाव भगवंत कसं झालं? किती चांगला होता भगवंताला आठवला. कधीतरी भगवंताला
गोष्टी आठवत केला तरी भगवंताला जे आवडते त्या गोष्टी तुमच्याला काय आणि म्हणून की आम्ही सगळे लोक या मार्गात आलेले हे बाळासाहेबांचे पण पाणी घेऊन आलेलो आहोत साधे लोक नाही तुम्हाला मार्गदर्शन कारण या मार्गाची निर्मिती ही तुकाराम झाली राष्ट्रकामुळे आमच्या मार्गदर्शक भाऊ या ठिकाणी सांगितलं बाबाच्या आमच्या ताई या ठिकाणी बोलल्या की बाबाच्या परिवारामध्ये जर तुका आले नसते तर तुम्हाला आणि आम्हाला एका परमेश्वराची ओळख झाली नसती तुमच्या आमच्या पत्रामध्ये ज्यातत्व तीसत्व 5 नियम आले नसते हे एक निमित्त आहे त्या परमेश्वराला भगवंताला या सृष्टीच्या गेला काहीतरी घडवायचं होतं आणि काहीतरी घडवायचं होता तरी निमित्त पाहिजे आणि हे निमित्त बाबाच्या घरचे दुःख कारण भगवंताचे कार्य करेल तर कोणाच्या म्हणून करेल काहीतरी लोक सांगतात ना भागवत राहणारे अष्टमुख करणारे पूर्वजन्माचे शास्त्र आमचे बाबाने मामूली होते का साधे होते का नाही बाबा आत्मज्ञानी होते बाबाला सगळं समजत होतं आणि बाबा निश्चय होते आणि म्हणून परमेश्वराने बाबाची कदाचित निवड केली असेल ह्याच व्यक्तीच्या हातातून हे परमेश्वरी कार्य घडले पाहिजे म्हणून बाबाची निवड परमेश्वराने केली असेल आणि त्याच्यामध्ये आपल्या बाबाला साथ राहत एक काम तर बाबाच्या जीवनचरित्र आम्ही बघितलं लहानपणापासून घराचं जीवन बाबांनी केलं लोकांची नोकरी केली विणकाम केला दुकानात नोकरी केली ठेकेदारी केली हे काम करता नंतर जेव्हा एका परमेश्वराची प्राप्ती केली आणि हवे प्राप्ती करते वेळी आमच्या आईनं सुद्धा बाबाला उपस्थित केली संन्यासाने दिलेला मंत्र आहे मंत्र बाबा जेव्हा 5 भाऊ घरी बसले विचार करायला लागले अरे करायचं कोण अनेक लोक मेले म्हणतात हे मंत्र करणारे अनेक लोक पाजले झाले म्हणतात हे मंत्र करणारे आणि बाबा म्हणतात आपल्या परिवारात दुःख आहे हे दुःख तर सुधारले पाहिजे कुणाला तरी करावंच लागेल समोर कुणाला तरी यावंच लागेल चारी भावांना तसे झाले नाही झाले आणि बाबा पुढे झाले म्हणून बाबाच्या पुढे झाले आई दुःख राहिली आज आहे का नाही महत्वाच्या आता तुम्ही एवढे लोक घरी जायच्या ना आपल्या बायकोला विचारायच्या उद्या मी लढाईवर जातो ना आणि त्या लढाईवर लोक गेले त्याच्यातले घरचे नवे झाले काही लोकांचे पाय तुटले काही लोकांचे हात तुटले काही लोकांच्या पोटामध्ये तलवारी गेल्या काही गेले काही आपण होऊन आल्या त्या लढाईवर जातो मी मग तुमची पत्नी तुम्हाला म्हणत का वा 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 थांबा तुम्ही तयार झाले ना लढाईला जातो म्हणता ना जा मी तुम्हाला एक ठिकाण लावतो तर निघा लवकर असं म्हणेल का एवढं म्हणेल तुम्हाला कोणती येऊन पडली आहे बाकीचे नाही आहेत का जाण्यावाले जातील गावाचे ते मी तिकडे गावाच्या नाही आणि आधी वेळ का नाही तुमच्या घराला तुम्हाला घराच्या बाहेर नाही जाऊ दे तुम्हाला नाही याच्या बाहेर मला एवढं म्हणजे काय किती मोह आहे कोणाला माया आहे की नाही आपल्या घरच्या मुलं लढाईवर नाही गेले पाहिजे आमच्या घरच्या मागून बाकीच्या लढाई केल्या पाहिजे जर निघले तर मग त्याच्याकडे नाचायला आपल्याला भेटला पाहिजे हा माणसाचा स्वभाव आहे का नाही पण आमची आई कशी होती आमच्या आईला विचार केला ना आमची आई खंबीरपणे बाबाच्या सुट्टीला उभी राहिली ना आपल्या परिवारात सुद्धा आहे कुणी चांगली गोष्ट आहे एक वेळू आहे एक मुलगा आहे त्याचा 20 नावाची दिली त्याला आई बाबाला दिली की नाही आणि या मार्गाची निर्मिती झाली काय झाली असती का नाही बाबाने जो निर्णय घेतली आहे त्याला बरोबरीची साथ आमच्या घेतली आहे सांगण्याचा तात्पर्य आहे की सेवा आपल्या परिवारात सुसमाधान पाहिजे असेल तर माणसासोबतच आमच्या आईचे आमच्या बहिणीचे सुद्धा तेवढी मनाची तयारी असायला पाहिजे या मार्गात आणि दोघेही सक्षम असायला पाहिजे
देवाच्या प्रपंचाच्या काळात आणि या परमेश्वराच्या काळात आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. अन्यथा हे चक्राचे दुनिया राहिला आणि दुसरा चक्रा किती मजबूत असला गाळा किती दूर जाईल एक चक्रा खांदून पडला तर हळूच पडेल की नाही पडेल. आणि मग हा मार्ग पुढे एका व्यक्तीचा नाही, हा मार्ग परिवाराच्या एका व्यक्तीसाठी नाही, हा मार्ग परिवाराच्या सगळ्या सदस्यांसाठी आहे. त्या परिवारात असणारी मुली, त्या परिवारात असणारी आई, म्हातारे आई वडील असतील, नाहीतर आमचे लेकरं असतील, त्या सगळ्यांचा एकमत एका परमेश्वराप्रती दृढ विश्वास आणि त्याचबरोबर आमच्या वागणुकीत चालण्या बोलण्यामध्ये तत्व शब्द नियमाची वागणूक ही असणं तेव्हा गरजेचं आहे आणि तेव्हा सुद्धा परमेश्वर आम्हाला यश ते अन्यथा देत नाही. हा मार्ग आपण संतोषाच्या मुक्तीच्या आता ठिकाणी या ठिकाणी बोलले पण गुरुजी इकडं फोन वगैरे जोरात आहे जसा तिकडं घरात बाबा जोरात नाही का तसे इकडं फोटो जोरात आहे. अनेक गावात माझ्या कानावर आले पोटाचे खूप शौकीने काही त्यांच्या गावात असाचे ऐकायला भेटलं परमपूज्य परमात्मा एक शाखा अमुक अमुक तिथे गावाचं नाव पहिला बसली कोणाकडून पडला परमात्माकडून पहिला बसली. पंच कमिटीचा अध्यक्ष कोण महाराष्ट्रातला देवक ती हुशार तिकडचे लोक काही भागातले आम्ही बसतो 4 तत्व 3 तत्व 5 नियम आणि मग 5 नियम वाचना चालू करतो पट्टाची रोड कोंबड्याची काठी आणि मग ते तुम्ही झाला का मग करा त्या पट्टाची हे का तयारी येतो तुम्ही लवकर येतो तू शिंगण लावून ठेव. कोणाला चिड्या बनवून राहिल्या कोणाला मूर्ख बनवून राहिल्या कापसावर बैठले ना का आपल्या मंडळाचे अध्यक्ष रवींद्रजी गायले नाही गेले त्या मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक इकडे बसल्या सुरकुरे साहेब राऊतसाहेब यांना की तुमच्या मार्गदर्शकाने लक्षात ठेवा हा मार्ग दुसऱ्यासाठी नाहीये आम्हाला कोणी बोलवाले आलते नाही मार्गाचे म्हणून गरज आम्हाला होती भूत आमच्या घरात शिरला होता देवता आमच्या घरात शिरली होती दाखवत जाऊन झाले भूत उडून पडे वेदन आमच्या घरात शिरली होती दारू नाही पुरा गाव फिरून घरात बाहेर साऱ्या लोकांच्या लाटा खाऊन घरात आल्यावर बायकोला छोटं बायकोला दारू नाही पुरा घर बरबाद माईने मारलं लेकरं मुलांना बोललं आईला मारणार पडल्या पाहिजे म्हणून ज्याने सदन या मारतात नाही पुरा घर बरबाद आणि शेवटच्या उपाय म्हणून या मार्गात आलो आम्ही 33 कोटी देवता पहिलं तिथं केल्या घरातल्या फोटोआ घरातल्या मूर्त्या घरातले देवरे पूर्ण करून झाले आहेत. आता ते काही आम्हाला चांगल्या पद्धतीनं पाहू शकत नाही यायला माहित आहे आम्ही यायच्या घरी होतो कुठेतरी एक अगरबत्ती भेटे आता आमच्या विसर्जन यायला केलं आणि महानतेही बाबा जिंदोलीच्या अगरबत्तीच्या मार्गात मानव धर्माच्या मार्गात परमपूज्य परमात्मा हे सेवक मंडळाच्या मार्गात गेले आणि आता एकाच परमेश्वराले पाहिजे यायच्या परमेश्वर मजबूत आहे त्यानंतर सगळे परिवार सुखी समृद्ध केला आहे पण आता याची वागणूक चुकली हा तो माया कडे पण माया कडा त्याच्यानंतर बंदा घेतल्याशिवाय राहण्यासाठी आपली एका परमेश्वराच्या चरणी आम्ही गेलो आम्ही वचनबद्ध झालो भगवंताला वचन आम्ही प्रत्येकाने दिलं आहे की याच्या नंतर जुने विचार डोक्यात आणणार नाही मी कोणत्याही देवाची पूजा करणार नाही आणि परमेश्वर एका चरणी मी राहील आणि तत्व शब्द नियमाने चालेल हा वचन या मार्गात आलेल्या प्रत्येक सेवकाने भगवंताला दिला आहे. भगवंत आमच्याकडे पाहून राहिला त्याही वाटले किती भेटते हा थेट इथून कुठे चालला अड्याळून कुठे गेला भंडाऱ्यावरून नागपूर मुंबई जास्तीत जास्ती किती दिवस येतील पैसे झाल्यावर वापस येतील ना की काय किती दिवस बाहेर राहायची म्हणून
वर्णसुरी कार्यात भगवंताला दिलेला शब्द एक गोष्ट लक्षात ठेवा, नाहीतर मग तो भस्मासूर माहित आहे तुम्हाला, त्यानं खूप भक्ती केली होती. शंकरजी त्याला प्रसन्न झाला होता म्हणे. एक महाराज सांगे मा गावात भागवत झालतात, मग त्यानं वरदान मागितलं, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील का नाही तोच जडून मरण म्हणे. मग हा याला भेटला वरदान. यानं 2-4 लोकांवर अनुभवून पाहिलं, मेले ते लोक. मग हा शंकरजीच्याच मागे धावला, कंका ताकद अंगात आली होती ना. मग आम्ही का करून राहिलो, मग मी मार्गात आलो, घराले पाटी लावली, दारू पिऊन येऊ नये. परम पूज्य परमात्मा एक सेवक क्रमांक, घराले लागली पाटी. आम्ही चाललो पट भरवाले, पटाच्या होळी कराले. म्हणजे काहीसाठी आम्ही बाबाले का शब्द दिला आहे, कुठे चाललो आहे आम्ही, याचा विचार आमच्या प्रत्येक सेवकाने केलं पाहिजे. कारण की जमान्याची लक्ष आमच्यावर आहे. साऱ्या लोकांचे डोळे आमच्याकडे टकरमकर पाहून राहिले. लोक म्हणतात हे बाबावाले खूप सांगतेत, हे तर व्यसन करणार नाही खरा, हे तर दारू पीत नाही खरा, हे तर इमानदारीने चालतेत खरा. आणि यायचे तर ते पटावर येते तर ते पाहतेत ना, आपल्या मनातल्या मनात हसतेत आणि सांगतेत तो पाय बाबावाला, तो पाय बाबावाला पटात आला पाय. आम्हाला वाटते का आमच्यासारखे हुशार कोणीच नाही, पण आमच्यापेक्षा हुशार या जगामध्ये खूप लोक आहेत. आणि म्हणून आमची एक मोठी जबाबदारी आहे. आम्ही या मार्गात आलो. बाबाचे एक स्वप्न आहे, बाबाचे स्वप्न आहे का हा व्यसनमुक्त समाज या सृष्टीमध्ये तयार करायचा आहे. बाबाचे स्वप्न आहेत की अंधश्रद्धा विरहित समाज या देशामध्ये तयार करायचा आहे. बाबाचे स्वप्न आहेत की एक चांगला शिक्षित समाज या देशामध्ये तयार झालं पाहिजे. नवे नवे अंधश्रद्धा सोडून एक आदर्श मानव समाज या सृष्टीमध्ये तयार झालं पाहिजे. मानव धर्म म्हणजे का, अरे सरळ न सोपी. मानव धर्म म्हणजे माणूस घडवण्याचा कारखाना. मग आम्ही मानव धर्मात आलो, म्हणजे मानव घडवण्याचा कारखाना म्हणजे जर मानव धर्म आहे तर मग आम्ही माणूस बनलो का, याचा विचार आम्हा प्रत्येक सेवकांना करणं गरजेचं आहे. काय सरळ सोपी आहे. 4 तत्व 3 शब्द 5 नियम दिले बाबांना. खूप दिले का, सकाळचे 2 मिनिट आणि संध्याकाळचे 3 मिनिट. परंतु अहंकार आमचा साथ सोडत नाही. मागे कोरोना आला, तुम्हाला माहित आहे. कोरोनामध्ये चांगल्याची हवा टाईट झाली. एक पेपरला आली होती बातमी, एक माणूस त्याला साधा कोरोना झाला, टीव्हीवरही बातमी आली. तो म्हणे मला काहीच बिघडू शकत नाही, मी अर्भोपती आहो. पॉझिटिव्ह आला, रिपोर्ट आली पॉझिटिव्ह. कुठेही बेड भेटत नव्हते. त्यानं गाडीमध्ये पैसे भरलं गुरुजी, 500चे बंडल, पुरी गाडीतली डिक्की भर पैसे, आणि निघला. मला कोणता डॉक्टर घेत नाही तर पाहतो. तो 10 दवाखाने फिरला, त्याले बेड भेटला नाही. तो गाडीतच मेला. दुसऱ्या दिवशी पेपरले फोटो आला, त्याच्या गाडीमध्ये पुरे बंडल, गाडीमध्ये पूर्ण बंडल भरले होते पैशाचे, पण त्याने कोणत्या डॉक्टरने जागा दिलं नाही. कुठे गेला पैसा, कुठे गेली अमिरी, नाही वाचू शकला स्वतः आणि मेला गाडीत. याच्या विपरीत माझ्या गावात त्या कोरोनाच्या काळात एक अनुभव आहे की एक रामू तिरबुळे नावाचा सेवक, त्याच्या 1-1.5 महिन्याच्या अगोदर हार्टचं ऑपरेशन झाला होता. मीच करून दिलं होतं डॉक्टर सरकारी मदतीतून. घरी आला, सुधारला, फिरायला लागला. सेवक आहे आपला, गरीब माणूस, 1.5 एकर शेती आहे. त्याची मुलगी ना माझी मुलगी एक बॅचमेट आहे, एका वर्गात शिकल्या. त्याला कोरोना झाला. माझी पत्नी सरपंच गावची, मी जिल्हा परिषदचे सभापती. त्याला वाटलं महा का बिघडतं, मी वैद्य साहेबांचा आपल्याकडेच, आपल्याला कुठेही नंबर लागून जाईल. 2-3 दिवस त्यानं घरची दवाई पाणी घेतली, आराम झाला नाही. टेस्ट केली, पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह येता बरोबर सायंकाळी तहसीलदार पोलिसांची ताफा त्याच्या घरी पोहोचला. रिपोर्ट त्या पोलीस स्टेशनला जायच्या अगोदर, आणि पोलीसवाल्यांनी जबरदस्तीने त्याला गाडीत टाकलं आणि उद्याच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये घेऊन गेले. केलं भरती त्याला. तो काही निगेटिव्ह आला नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी स्कोर वाढला त्याचा स्कोर वाढला. आता म्हणे मोद्याला उपचार होऊ शकत नाही, तुम्हाला नागपूरला रेफर करावं लागते, डॉक्टरनं बोलले.
त्याच्या पत्नीचा फोन आला मला, साहेब म्हणे पटापट मरून राहिले लोक, नागपूरले जेवढे भरती केले आपल्या गावचे त्याच्यातला एकही घराला नाही आला, ते एवढे मेले त्याची लाशही नाही भेटली. तर आम्हाला काही करा साहेब म्हणे, आम्हाला नागपूरला भरती व्हायचा नाही. म्हटलं मग जाण कुठं, आम्ही याच दवाखान्यात राहून नाही तर घरी येऊन जाऊ. पण तहसीलदार ऐकायला तयार नाही, ठाणेदार ऐकायला तयार नाही. मी स्वतः बोललो तहसीलदार ठाणेदारासोबत, ते म्हणतात आम्ही सोडू शकत नाही. शेवटी एक शब्द त्याची पत्नी बोलली, साहेब म्हणे कोणताही डॉक्टर नाही आहे की जो या कोरोनातून वाचवू शकते. डॉक्टरांना वाचवले असते तर एवढे लोक मेले नसते. माझ्या घरी परमेश्वर माझा डॉक्टर आहे, मला या डॉक्टराची गरज नाही, मला फक्त माझ्या घरी न्यायची तयारी करून द्या. फक्त मला माझ्या घरी नेऊन द्या, मला नागपूरला जाऊ देऊ नका साहेब, नाही ती याच्याकडून लिहून मागा. जर माझा नवरा मेला तर पूर्ण जबाबदारी यायची राहील आणि मी माझ्या घरी नेतो. जर मेला तर आम्ही कोणावर नाव दोष ठेवणार नाही. मी समजवलं तहसीलदार ठाणेदाराला, मी स्वतः महोदयाला गेलो. मी म्हटलं नाही चालणार, तुम्हाला क्वारंटाईन करायचं आहे परिवार कायद्यानुसार. या घरच्या कोणीच लेकरू घराच्या दाराच्या बाहेर निघणार नाही, ते माझी जबाबदारी. सरपंच माझी पत्नी आहे, ती आम्ही लिहून देतो ग्रामपंचायत मध्ये. या घरचा कोणीच माणूस दाराच्या बाहेर निघणार नाही. त्यांना लागणारा किराणा किंवा कोणताही साहित्य असेल तर मी माझ्या माणसाच्या हाताने त्यांच्या दारापर्यंत पोहोचवील. तुम्ही कृपा करून त्यांच्या विरोधात नेता येणार नाही. केस आणली घरी, रामू तिरगुडची धंद्याला आणलं, परत त्याला घरी ठेवलं. त्यानं त्या एवढ्या एवढ्या गठुड्या बनवल्या, परमेश्वराच्या तीर्थ केला आणि योग मागण्या भगवंताला चालू केला. आणि कायच्या गठुड्या बनवल्या तो ओवा वगैरे टाकून 4-5, आणि त्यानं उशासीन पायासीन ठेवल्या. अरे 2 दिवसात तो बाहेर निघला. तो म्हणे आता मी चालू शकतो साहेब. म्हटला तर तू घराच्या बाहेर निघू नको. तू जर घराच्या बाहेर निघलास तर तापेश्वर वैद्य अंदर होईल ना. कंका लिहून मी दिला आहे, तू थांब, तुझी टेस्ट करू. 3ऱ्या-4थ्या दिवशी त्याची पुन्हा टेस्ट केली, टेस्ट निगेटिव्ह आली. आणि तो आता त्यानं मुलीचं लग्न केलं, मुलाचं शिक्षण केलं ना चांगल्या पद्धतीने. तो जगुंदाला ही किमया कोणाची आहे? कुणाची आहे किमया? पण केव्हा आम्ही परमेश्वरावर किती विश्वास ठेवतो तेव्हा. नाही तर मग आलो आम्ही मार्गात. 10 वर्षाचा सेवक आहे, आता नवीन नवीन सेवक मार्गात आले. साध्या कार्यामध्ये टनाटन वटाण्यासारखे नाचून राहिले, यत्तून तेत्ती कुदून राहिले साधे सेवक. आणि काही काही 20-25 वर्षाचे जुने होऊन गेले. ते म्हणते माझ्या घरी वाजवायचे नाही, माझ्या घरी जमूनच नाही राहिला, माझा तालच बिघडला. कायच्यामुळे बिघडला, कोणत्या गोष्टीमुळे बिघडला? विचार आपल्या कर्माले. हा मार्ग कर्म प्रधान आहे. आम्ही बोलतो कसे, आम्ही चालतो कसे, आम्ही वागतो कसे. माईकवर तर गोड गोड सगळ्यालाच बोलता येते, पण कृती वागण्याची ती महत्वाची आहे. काही काही आता सुरुवात मगाने ताई बोलली, अनेक लोक बोलले की शिक्षणावर साहेब बोलतात, नवीन पोरांवर बोलतात. मी बोलत नाही, मी माझ्या घरी कृती केली आहे. मी पहिले माझ्या घरी ही कृती केली. माझा मुलगा डेप्टी इंजिनियर आहे आता, माझी मुलगी चांगल्या जॉबवर लागली, मला जावाई बी MPSC मिळाला. मी लोकाले सांगत नाही, मी पहिले माझ्या घरी माझे मुलं घडवले. आणि तेच गोष्ट तुम्हाला सांगतो की आता मला चांगलं असं वाटते. कालच माझा मुलगा आला होता, 2-3 CA त्याला भेटायला आले घरी. त्याला घेऊन आता अकोल्याला गेले आहेत. ते रात्री किती वाजेपर्यंत येतात तर येणार आहे. का म्हणून आम्हाला वाटतं की माझ्या जशा कॉलर टाईट झाले तसे माझ्या प्रत्येक सेवकाचे झाले पाहिजे. पण हे मी नाही सांगत, हे बाबाने शिकवलं आहे आम्हाला. बाबाने तेवढ्या गरिबीमध्ये स्वतःच्या मुलाला शिकवलं का नाही? शिकवलं का नाही? शिकवलं. बाबाचा मुलगा आज अमेरिकेमध्ये डॉक्टर आहे का नाही? आहे. मग बाबानं ते केलं तर मग आम्ही काय करायचं? बकऱ्याच राखायच्या का कोंबड्याच पोसायच्या का लोकांच्या घरी नाल्यात उपसायला जायच्या नेहमीसाठी? नाही. उगून मोठा झाला पाहिजे हा माणूस, या जमान्याला हेवा वाटेल असा हा मानव धर्म आहे. अशी शिकवण आमच्या बाबाने आमच्या प्रत्येक सेवकाला दिली आहे.
त्याचा अंगीकार माझ्या प्रत्येक सेवकानं केला तर लोकांना नाही या विश्वाला हेवा वाटेल या मानव धर्माचा. फक्त आम्ही किती चालतो, किती ग्रहण करतो याला जास्त महत्व आहे. हा समाज घडवण्याचा विचार बाबांना दिला आहे. 4 तत्व दिले बाबांना, खूप नाही दिले. 3 शब्द न 5 नियम. पहिला तत्व परमात्मा एक. काय परमात्मा आहे? कुठं आहे परमात्मा आहे? बाबाने मरेपर्यंत लोकांच्या हार गड्यात घेतलं नाही. घेतलं का वैयक्तिक हार? नाही. बाबांना शेवटपर्यंत स्वतःच्या पायावर आम्हाला डोकं ठेवू दिलं नाही. का ठेवू दिलं नाही डोकं? बाबाचा विश्वास होता की जी आत्मा माझ्या शरीरामध्ये आहे तीच आत्मा दुसऱ्या समोरच्या व्यक्तीच्या शरीरामध्ये आहे. आत्मा हा परमेश्वराचा अंश आहे आणि जर त्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीने माझ्या डोक्यावर माझ्या पायावर जर डोकं ठेवलं तर त्या आत्म्याचा अपमान आहे. हा आत्म्याचा अपमान आहे. आणि म्हणून बाबाने स्वतःच्या पायावर आपल्याला डोकं ठेवू दिलं नाही. आपल्या सारखंच दुसऱ्याला बाबा समजले आहे. आणि जर बाबाने हा विचार ठेवला तर मग आम्ही काय करतो? नाहीतर मग तो सुरूच आहे. या जगात एका मागे एक बाबाचे नाव बदनाम झाल्याने कितीतरी बाबा अंदर गेले. जाना चालूच आहे. लाईनच लागली आता. खूप लाईन लागली, लंबी चक्री लाईन. आमच्या बाबांना हे धंदे केले नाही. आमच्या बाबांना जे विचार ठेवले ते परखडपणे ठेवले. या जगासमोर जो सत्य ठेवला तो परखडपणे ठेवला आणि त्याचाच परिणाम आज हा या ठिकाणी दिसतो आहे. एक निर्व्यसनी समाज, एक अंधश्रद्धा विरहित समाज, एक उच्च शिक्षित समाज हा कसा घडेल याकडे आता आपल्याला वाटचाल करायची. आणि म्हणून जर परमात्मा एकचे आम्ही जर सेवक आहोत तर आमच्या घरापासून आमची ओळख तयार झाली पाहिजे. आमच्या आई वडिलांकडे आम्ही चांगली लक्ष दिली पाहिजे. कारण की दुसऱ्याची आत्मा दुखावू नका हे आम्हाला बाबांनी सांगितलं आहे. मग आम्ही जर दुसऱ्याकडे पाहतोय, दुसरी आत्मा दुखावली नाही पाहिजे हा जर विचार आम्हाला बाबांनी दिला आहे तर आमच्या घरातले आमचे म्हातारे आई वडील सासू सासरे सुखी आहेत का नाही हे कोण पाहणार आहे? त्यांची सेवा कोण करणार आहे? घरामध्ये असणारी म्हातारी सासू, घरामध्ये असणारे म्हातारे सासरे 4 दिवसापासून अंथरुणावर पडले आहेत. त्यांची आंघोळ झाली नाही. ते करून देण्याचा अधिकार ज्या पोराला जन्माला घातलं त्याच्याच आहे, दुसऱ्याचा नाही. हा मार्ग परिवारासाठी आहे. हा परिवार घडवण्याचा मार्ग आहे. मग आम्ही आमच्या म्हाताऱ्या आईवडिलाची सेवा करतो. कधी कधी हे ऐकून दुःख वाटतं की एखादा म्हातारा वडील अंथरुणावर पडला आहे आणि तो 4 दिवसापासून पोराला हट्ट करतो, बेटा 2 दिवस झाले खूप हातपाय दुखून राहिले, कंबर खूप दुखून राहिली, वय झालाय त्याचा, मला 4 दुखण्याच्या गोळ्या आणून दे. पोरं लक्ष देत नाही. तुझी वयच झाली ना, वय झाल्यावर दुखतेच. आणि त्या पोराला जर एवढा शब्द म्हटलं की तुझी वयच झाली आहे, तुझी वय झाल्यावर हे दुखत, त्या दिवशी त्या माणसाच्या अंतःकरण फाटल्याशिवाय राहणार नाही. आणि तोच पोरगा त्या म्हाताऱ्या वडिलाच्या जवळ 2 मिनिटासाठी बसला. का दुखते का बाबा एवढा शब्द जर त्या पोराने म्हटलं, तू चिंता करू नको, डॉक्टरला मी उद्या घेऊन येतो, तर तू म्हातारावर पडलेला अंथरुणावर पडलेला आमचा वडील उठून बसल्याशिवाय राहणार नाही. 1000 पॉवरच्या इंजेक्शन त्या शब्दातच त्याला भेटून जाते. पण हे घडत नाही. का घडत नाही? कारण आम्ही आमच्या घरात कमी न बाहेर जास्त पाहतो. घरात कमी आणि बाहेर जास्त पाहतो. आम्हाला परमात्मा एक समजलाच नाही. आमच्या घरातला बाप मनानं सुखी नाहीये. आमच्या घरातली म्हातारी आई मनानं सुखी नाहीये. आमच्यामुळे तिला दुःख पोहोचून राहिले. त्या एका अंतःकरणाला, घरातल्या अंतःकरणाला दुखवून आम्ही बाहेरचे अंतःकरण जर सजवायला निघालो तर आम्ही खऱ्या अर्थानं सेवक होऊ शकत नाही. आणि म्हणून या तरुण पिढीवर जे होणारे संस्कार आहेत, जर आज आम्ही या पद्धतीने आमच्या घरात वागायला लागलो तर उद्या आमचे लेकरं आम्हाला म्हातारपणात सांभाळ करणार नाही. कारण ते आपल्या डोळ्यानं पाहून राहिले लहानपणी का आमच्या बापानं आमच्या आजोबाचं रक्षण केलं नाही. माझा आजोबा रडत होता तेव्हा माझ्या वडिलांना त्याला कधी दवाखान्यात नेलं नाही, तर आता हे करण तसा भरण. हा म्हातारा झाला तर आमचे लेकर तयार करणार नाही. आणि ही समाजीकरणाची प्रक्रिया आहे. बाबा 4 वर्ग शिकले होते म्हणतात, पण मोठ्या मोठ्या सायंटिस्ट पेक्षा, PhD झालेल्या लोकांपेक्षा मोठा अभ्यास आपल्या बाबाचा आहे. या समाजीकरणाच्या प्रक्रियेमध्ये
बाबाने जे दिशा आम्हाला दाखवली आहे ती एक मोठी दिशा आहे. त्या दिशेने चालण्याचा प्रयत्न जर करायचा असेल तर आम्हाला आमच्या परिवारात या लहान लहान गोष्टी तपासल्या पाहिजे. मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. आज दुसरा एक खर्च कमी करा, पण मुलाच्या शिक्षणाचे पुरेपूर काळजी घ्या. त्याच्यावर लक्ष ठेवा. तो दिवसभर जाते कुठं, येते कुठं, का कुठं. आताच मी सकाळी एक स्टोरी पाहिली. मुलीनं फोन केला. वडिलाला, पप्पाजी माझी परीक्षा संपली, आता माझा हॉस्टेलही बंद झालाय आणि मी सायंकाळी 8 वाजता रेल्वे स्टेशनवर येत आहो, तुम्ही मला घ्यायला या. वडिलाला वाटलं मुलगी येऊन राहिली, ठीक आहे बा, गेलो पाहिजे. 8 वाजताच्या जवळपास दुसरा फोन, 8 वाजून 15 मिनिटांना दुसरा फोन आला, 8:15 वाजता. पप्पा माझी 8 वाजताची गाडी मिस झाली, चुकली. आता मी रात्री 3:30 वाजता येईल. किती वाजता? 3:30 वाजता येईल. तुम्ही चिंता करू नका. माझ्यासोबत माझी मैत्रीण आहे. तर वडील काय म्हणते, बेटा तुला समजत नाही का, एवढ्या रात्रीच्या वेळेस बाहेर निघणं उचित नाही. तू दुसऱ्या दिवशी नाही म्हणते, हॉस्टेल बंद झाला आहे, आता हॉस्टेलला मला एंट्री मिळणार नाही, आता मला यावंच लागेल. हा बाप, मुलगी येणार पहाटेला 3:30 वाजता. हा बाप रात्री 12 वाजता रेल्वे स्टेशनवर पोहोचला काहीसाठी, पोरीले घ्यायसाठी. पोरगी तर आली 3:30 वाजता आणि तिच्यावर रागावला, म्हणे एवढ्या रात्री येण्याची वेळ नाही, तिला घेऊन तो घरी आला. किती चिंता बापाले. किती 3 घंट्याच्या पहिला हा रेल्वे स्टेशनवर गेला, पोरीले घेऊन आला. तुम्ही वेगळीकडे, तुमचे काना वेगळीकडे लागले, तसा काही घडला नाही. पण आज एक विचार करा का, एक पोरगी जर 8 वाजता येणार होती, रेल्वे चुकली तर बापाच्या काळजात त्याच्या चुकल्यासारखा त्याला दुःख पोहोचले, भीती वाटली, चिंता वाटली. तो 3:30 वाजता मुलगी येणार आहे, 12 वाजता रेल्वे स्टेशनवर जाते, पोरीले घरी घेऊन येते. सांगण्याचा तात्पर्य एवढाच आहे का, माय किंवा बाप लेकराची काळजी किती घेते. मग जर आमची माय किंवा बाप आमच्या लेकराची जर एवढी काळजी घेत असेल, तर या मार्गातल्या सेवकाचे मुलं आणि सेवकाच्या मुली, तुमची काहीच जबाबदारी नाही बापा माईची काळजी घ्यायची, काहीच जबाबदारी नाही. मग आज जे काळजी फुलासारखं आम्हाला सांभाळते, लहानाच्या मोठं करते, शिक्षणामध्ये कुठं कमी ठेवू शकत नाही, तर मग आमची सुद्धा सेवकाच्या पोरापोरीची जबाबदारी आहे की तुमच्या वागणुकीतून तुमच्या माईच्या ना बापाच्या नावाला कुठेही गालबोट लागल असं तुम्ही नाही वागले पाहिजे. ती माझी मुलगी असेल, नाही तर तुमची मुलगी असेल. स्वाभिमानानं जगणं शिकलं पाहिजे. आई वडिलाचा सन्मान जिथं दुखावला जात असेल, ती कृती माझ्या सेवकाच्या कोणत्याच मुलाकडून किंवा मुलीकडून झाली नाही पाहिजे. आपण मानते की बाबा जुमदेवजीच्या मानव धर्माचे सेवक आहोत आणि मानव धर्म म्हणजे माणसाला दिशा देणार, माणसाला पुढे घेऊन जाणार, एका परमेश्वराची ओळख करून देणारा, माणसात असलेला या माणसाला शोधून त्याला चांगला माणूस घडवणारा हा मानव धर्म. त्या मानते की बाबा जुमदेवजीचे आम्ही सेवक आहोत, आमच्यासारखे भाग्यवान दुसरे कोणी राहू शकत नाही. याची दक्षता तुम्ही आम्ही प्रत्येकाने घ्या आणि या मानव धर्माचा हा जो झेंडा आहे हा पुढे नेण्याकरता प्रत्येक सेवकाने 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम जे बाबाने आम्हाला दिले आहेत ते सांभाळण्याची सक्ती भगवंताच्याकडे मागणी करा आणि प्रत्येकाने 4 तत्व, 3 शब्द, 5 नियमाचा पालन करावं. मी सुद्धा करीन. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. सर्वांना